या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही. नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्स. पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर ह्याच्या आधीची तुम्ही व्हिडिओ बघितलीच असणार. असं गडकरी साहेबांनी म्हटलंय की मे एंडिंगपर्यंत आपला मुंबई गोवा हायवे कंप्लीट होणार आहे. तर चला, आज कामानिमित्त खेडपर्यंत जाणारच आहे. तर नक्कीच आपण बघूया मुंबई गोवा हायवे तो पूर्ण झाला आहे आणि किती टक्के त्याचं काम अजून बाकी आहे, का सर्व ब्रिजेस कनेक्ट झालेत. रस्ता पूर्ण होण्याच्या आधीच सरकारची घाई टोल वसुलीसाठी किती दिसते. खारपाडा टोल नाका सुरू झालेला आहे आणि जवळपास रस्ता तर काय झालेला नाही आहे, ब्रिजेस तर काय कनेक्टेड झालेले दिसत तर नाही आहेत, पण टोल वसुलीची मात्र घाई सरकारला खूप झालेली आहे. रस्त्यावर अशी बरीच छोटी छोटी रिपेरिंगची कामंसुद्धा सुरू आहेत. काही ठिकाणी खोदून ठेवले ते सिमेंट भरायचं काम चालू आहे असं दिसतंय. इथे पण ब्रिजवरती काम चालू आहे असं दिसतंय, पण मे एंडिंगपर्यंत ब्रिजचं काम पूर्ण होईल याच्यात मात्र शंकाच आहे, कारण अजून बरंच काम त्या ब्रिजवर बाकी आहे.
जसं जसं मुंबई गोवा हायवेचं काम पुढे पुढे जात आहे तसं रस्त्याला बरीच नवीन हॉटेल्ससुद्धा ओपन होत चाललीत. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बरेच नवीन नवीन हॉटेल्स आपल्या मुंबई गोवा हायवे लगत बघायला भेटतील. जसं मे एंडिंग जवळ येत चाललं आहे, आपल्याला गणपतीची गाडीसुद्धा रस्त्यात जाताना भेटली आहे. थोड्याच महिन्यामध्ये गणेश उत्सवाला कोकणामध्ये सुरुवात होईल, त्याचीच तयारी सुरू झालेली आहे. आपल्या मुंबई गोवा हायवेवर रात्रीच्या वेळेला खरंच खूप कठीण होऊन जातं कधी कधी, कारण रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर्स आहे तिथे जी झाडं असायला पाहिजे ती झाडंच नाही आहेत. त्याच्यामुळे होतं आहे काय, ज्यावेळी रात्री अपोजिट साईडने एखादी गाडी येते त्याची लाईट थेट तुमच्या डोळ्यावर पडते. जी मध्ये जर त्याच्या झाडं असती किंवा मध्ये एखादी 3 फुटाची भिंत असती तर ती खरंच मदत करू शकते समोरची जी लाईट थांबवण्यासाठी. पण जर आत्ताची परिस्थिती बघितली तर तिथे झाडच नाही आहेत. समोरची जी हेडलाईट आहे ती तुम्हाला क्लिअरली विजिबल दिसते तुमच्या डोळ्यावर. ते